मोदी है तो मुमकिन है, ये ऐसे नहीं कहते हम। नमस्कार. परत एकदा लाचार असलेले एकनाथ शिंदे यांचं त्यांचं म्हणजे संपूर्ण जीवनपटच त्यांनी परत एकदा सांगून दिला. आज दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होतं आणि या उद्घाटन सोहळ्याला भारताच्या अंधभक्तांचे परम गुरु म्हणजे विश्वगुरु ज्यांना हे अंधभक्त म्हणतात ते नरेंद्र मोदी आले होते आणि या नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेचं भाषण खूप ऐकण्यासारखं होतं. बघा, तुम्हाला ते पुढे बघायलाच मिळणार आहे. पण त्यापूर्वी आपण या विषयावर बोलून घेऊया. म्हणजे आपल्या मनातली जी काही खंत आहे ती खंत आपण इथे व्यक्त करू शकतो. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादा मनुष्य किती लाचार होऊ शकतो याचं उदाहरण जर बघायचं असेल तर ते म्हणजे एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदेची अशी गोष्ट झाली आहे की त्यांना म्हणजे इकडं आड तिकडे वीर अशी गोष्ट झाली आहे. ना सोडताही येत आणि धरताही येत नाही. अवघड जागेचे दुखणं झालंय, दाखवताही येत नाही आणि सांगताही येत नाही. बघा काय म्हटले ते बघून घ्या तुम्ही, मग नंतर आपण याच्यावर बोलणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला का कंजूसपणा करता, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या शुभ हस्ते मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आपण करत असतो. 8 वर्षापूर्वी देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एअरपोर्टचं भूमिपूजन मोदीजींच्या शुभ हस्ते झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते या एअरपोर्टचं लोकार्पणही होतंय. मोदीजींचा जिथं हात लागतो त्याचं सोनं होतं, याचंच उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय. टेक ऑफ करता है, फिर वो लैंडिंग भी करता है. पर 2014 में मोदी जी ने जो टेक ऑफ किया है वो भारत को महाशक्ति बनाने के लिए, ये हम सब लोग इसके साक्षी है. प्रगति और विकास दोनों हमेशा साथ साथ आते हैं और जब उड़ान की बात होती है तो हमें मोदी जी याद आते हैं. जैसा कि मोदी जी ने सपना देखा है उसकी उड़ान भी शुरू होगी, क्योंकि हम कहते हैं 21वीं सदी नरेंद्र मोदी. मोदी जी ने देश की बागडोर संभाली तब देश में केवल 74 हवाई अड्डे थे. पिछले 10 सालों में यह संख्या बढ़कर दुगनी हो गई, 150 हो गई. 2030 तक तिगनी 220 करने का मोदी जी का निर्धार है. यह सिर्फ आंकड़ों की बात नहीं है, देश के आत्मविश्वास की कहानी है. मोदी है तो मुमकिन है, ये ऐसे नहीं कहते हम. अशा पद्धतीने विश्वगुरु बघा, एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे म्हणजे विश्वगुरु असलेले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिथे जिथे उद्घाटन झाले तिथे तिथे आज एक नवीन गोष्ट आपल्याला बघायला मिळाली. खरंय शिंदे साहेब, जिथे जिथे त्यांनी उद्घाटन केली ना ते सगळे आज खड्ड्यात आणि मातीमोल झालंय. दिल्लीच्या एअरपोर्टचं उद्घाटन केलं, ते एअरपोर्ट 6 महिने झाले नाही तोपर्यंत छत गळायला लागलं. दुसरं म्हणजे राम मंदिराचा एवढा गाजावाजा करून तुम्ही उद्घाटन केलं, तर राम मंदिर सुद्धा लिकेज होऊन राम मंदिरामध्ये पाणी साचलं. अशी कित्येक तरी उदाहरणं आहेत शिंदे साहेब की तुमच्या समोर ते आपण मांडू शकतो, पण तुमची बुद्धी तिथपर्यंत जाणार नाही. आणि जरी तुमची बुद्धी गेली किंवा तुम्हाला जरी त्या गोष्टी माहिती असल्या तरी तुम्ही त्या गोष्टी बोलणार नाहीत, कारण की तुमच्या अवघड जागेचं दुःख नाही. अरे बोलताना थोडंफार तर विचार करायला पाहिजे की आपण जे शब्द बोलणार आहोत ते समाज माध्यमांमध्ये आज एवढं सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे की त्याच्यामध्ये लगेच मागच्या गोष्टी आता या पप्पूला समजायला पाहिजे होत्या की या कशा गोष्टी आपल्या बाहेर येतील. आणि जिथे जिथे मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं, ज्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं ते प्रकल्प आज खूप काही मोठी भरारी घेत आहेत असे त्यांचं म्हणणे. तर हा पप्पू जो आहे आपला सगळ्यात पप्पू खराच नरेंद्र मोदी जो आहे तो विश्वगुरु नाही, अंधभक्तांचा पप्पू आहे. कुठेही असो, म्हणजे असं कुठलंच ठिकाण नरेंद्र मोदी सोडत नाही की तिथे उद्घाटन करायला जात नाही. म्हणजे रेल्वेचं असो, एअरपोर्टचं असो, कुठला नवीन कार्यक्रम असो तिथलं उद्घाटन, असे कित्येक तरी म्हणजे नुसतं महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये कुठं झेंडा हलवेल. तर आता तर एक नवीन झालं, एआयच्या जमान्यामध्ये ऑनलाईन त्यांनी झेंडा फडकवला टीव्हीवरनं त्या रेल्वेला आणि त्याच्यानंतर ती रेल्वे चालू झाली. म्हणजे
एवढं क्रेडिट नरेंद्र मोदीला फोटो सेशनसाठी पाहिजे असतं ते घेत असतो. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेने जणू मला तर वाटतंय व्यंगात्मक बोलला का काय एकनाथ शिंदे, मला नाही कळालं. कारण की जिथे जिथे नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पांचे उद्घाटन केले तिथे सगळी आज माती मोल झालेली आहे. आणि म्हणतो हे जे काही विमानतळ आहे, हे विमानतळ आज नवीन भरारी घेत आहे. आज तिथे फक्त विमानतळ नाही आणि फक्त विमानं नाही उडणार, तर एक नवी आशा आकांक्षा इथे उडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जिथे जिथे मोदींचा हात लागतो तिथे तिथे सोनं होत असतं. आता एकच गोष्ट राहिली, जर महाराष्ट्रावर भारतावर एवढं कर्ज झालंय तर मोदींना म्हणा मातीला थोडा हात लावून द्या आणि त्या मातीचं सोनं घडवून द्या. कारण की परिसच आहे ना, नरेंद्र मोदी म्हटलं म्हणजे परिसच झाला. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे म्हणतात जिथे जिथे हात घातला तिथे तिथे सोनं झालं. एवढ्या ठिकाणी या तारा सिताराने हात घालून ठेवलाय, इलेक्शन कमिशन मध्ये हात घालून ठेवलाय, बरोबर, तुमचं कोर्टात हात घालून ठेवलाय, कॅग मध्ये हात घालून ठेवलाय, तुमचं सगळ्या ठिकाणी म्हणजे जिथे जिथे आपली गोष्ट आहे सगळ्या ठिकाणी त्यांनी हात घालून ठेवलाय. आणि ते हात घातल्यामुळे त्यांचं सोनं होते आणि ते सोनं झाल्यामुळे आज ते मागच्या 10-15 वर्षापासून सत्तेमध्ये आहेत. ईव्हीएम मध्ये त्यांनी हात घातलाय, त्याचं सोनं करून टाकलंय. या सगळ्या गोष्टींचं हात त्यांनी घातलेला आहे. म्हणूनच आज एवढी मोठी गोष्ट आज भारतात आहे की नरेंद्र मोदी सारखा महान विश्वगुरु आज इथे आहे. दुसरं काय म्हटलं की मोदीने जे काही स्वप्न बघितलं होतं भारत महासत्ता बनण्याचं, ते स्वप्न आज खरंच सत्यात येत आहे का? आज जर विचार केला भारतावर एवढं काही लाखो अब्जो करोडो मध्ये आज तो आकडा आता नाहीये माझ्याकडे, पण एवढं काही कर्ज झालंय. आज जर प्रत्येक माणसाच्या डोक्यावर जर विचार केला तर एवढं कर्ज आहे. आपली स्वतःची प्रॉपर्टी जरी विकली ना तरी ते कर्ज आपल्या डोक्यावरच आपण फेडू शकत नाही. एवढं कर्ज आज भारतावर करून ठेवलंय या आरामखोरांनी. स्वतः मजे मारायचे, स्वतः ऐश करायची की नाही, स्वतः फॉरेनच्या वस्तू वापरायच्या, गाड्या बाहेरच्या, चष्मे बाहेरचे किंवा कपडे बाहेरचे लंडनचे, आणि दुसऱ्यांना स्वदेशीचा नारा. हे स्वप्न नरेंद्र मोदींनी बघितलं होतं की मी फक्त मजा करणार सरकारच्या पैशांवर आणि तुम्ही स्वदेशी वस्तू वापरा. आता स्वदेशीचा नारा द्यायचा, दुसरीकडे त्याच लोकांबरोबर परराष्ट्र व्यवहार करायचे. म्हणजे एक कुठलं दुपट्टीपणा आहे. एकनाथ शिंदेना मला हेच सांगायचं होतं की तुम्ही या लोकांच्या फंद्यात पडू नका. सर्वे मोदी काय म्हटलंय ते, यस मोदी है तो मुमकिन है. पॉइंटच लिहून ठेवले आहेत. मोदी है तो मुमकिन है. खरंय, मोदी है तो मुमकिन है. मोदी है तो आज भारतावर एवढं मोठं कर्ज आहे. मोदी है तर आज भारताचं जे काही सगळ्यात महत्वाचं खातं होतं, जे डिपार्टमेंट होतं इलेक्शन कमिशन, ते पण गार झाले, ते पण गप्प यांनी करून टाकले. मोदी है तो मुमकिन है. आज इलेक्शन कमिशनच्या जागी जे काही ईव्हीएम यांनी बसवून ठेवलंय, ते ईव्हीएम मध्ये चिप घालून कुठलंही बटन दाबा, ते ईव्हीएम फक्त भाजपला मतदान करेल. मोदी हे तो मुमकिन आहे. आज सर्व संपूर्ण आज म्हणजे एवढी काही हिंसा चालू आहे, एवढं काही भारतात आक्रमण चालू आहे ते पाकिस्तानवाल्यांचं की नाही. जे काही घुसपेट केली होती, जो पहलगामचा हल्ला झाला, त्यातले जे काही 10-12 लोक होते ते अजून सापडले नाही नरेंद्र मोदीला. मोदी हे तो मुमकिन आहे. त्यामध्ये जे हल्ल्यामध्ये जे काही लोक मरण पावले, त्या घरच्यांच्या जे काही वेदना होत्या, त्या वेदना ना शिंदेला समजल्या ना मोदीला समजल्या. मोदी हे तो मुमकिन आहे. आज एवढं मोठं बेरोजगारी आहे भारतावर, आज एवढी मोठी बेरोजगारीचा विषय झाला, कर्जबाजारीचा विषय झाला. दुसरं म्हणजे सर्वसामान्यांच्या राहण्या पिण्याच्या खाण्याच्या गोष्टी एवढ्या महागड्या झाल्या. मोदी हे तो मुमकिन आहे. या सगळ्या गोष्टी परत म्हटले, आतापर्यंत फक्त भारतामध्ये 24 हवाई अड्डे होते आणि मोदी आल्यानंतर ते 150 झाले, म्हणजे आणि डबल झाले. हा कुठलं गणित मला नाही कळालं एकनाथ शिंदेचं की हे गणित आणि हे लॉजिक. हवाई अड्डे काय तुम्ही, मी म्हणतो ना, मग ते भांडवलशाहीसाठी करताय तुम्ही. तुमचे जे काही व्यवहार आहेत मोदी अंबानी यांचे आणि दुसरा तो अडाणी यांचे व्यवहार सुरळीत व्हायला पाहिजे. यांना एका झटक्यात या जागेवर त्या जागेवर जायला पाहिजे, म्हणून यांनी हवाई अड्डे सुरू केले. सर्वसामान्यांसाठी तर ते काही हवाई अड्डे काही कामाचे नाही आहेत. आज हवाई अड्ड्याचं भाडं घ्यायला देखील परवडणार नाही. सो असं आहे, मोदी आहे तो मुमकिन आहे. बस एवढंच मी म्हणणार की मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी थोडासा विचार करावा. भाषण देताना लाचारी जास्त बाळगू नका. आपला शिवसेना पक्ष होता, माघारी या. थोडंफार तुमच्यावर दया केली तर केली उद्धव ठाकरेंनी, नाहीतर तुमचं सेपरेट राहा.
आणि मस्त लढा, ऐटीत लढा. पण नाही, तुम्ही घेतले 50 खोके घेतले म्हणून तुम्हाला धोबी का कुत्ता घर का ना घटका अशी गोष्ट झाली, म्हणून तुम्हाला त्यांचा लाडगोटेपणा करावा लागतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.